हॅलो फ्रेंड्स, माझे यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण सांख्यिकी व मानसशास्त्रीय प्रयोग TYBA PSY 308 ह्या बुक्समधून IMP टॉपिक्स बघणार आहोत। अभ्यासाला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। आज आपण लेसन क्रमांक बघणार आहोत घटक 1 मनोमापन। या लेसन मधून आज मी तुम्हाला IMP प्रश्न आणि उत्तर वाचून दाखवत आहे। ते ऐकून तुम्हाला मराठी भाषेत उत्तर लिहायचं आहे। मानदंड तयार करण्याची चाचणीवरील संख्याशास्त्रीय तंत्रे। आता असा जर प्रश्न आला एक्झामच्या वेळेस की मानदंड तयार करण्याची चाचणीवरील संख्याशास्त्रीय तंत्रे स्पष्ट करा किंवा लिहा, तर याच्यावरती आपण असं उत्तर लिहायचं आहे। यासाठी अनेक तंत्रे उपलब्ध आहेत। त्याचप्रमाणे प्राप्तांकाचा रो स्कोर व्युत्पन्न ड्राइव्ड प्राप्तांकामध्ये रूपांतर करण्यासाठी संगणक कार्यक्रम तयार केलेले आहेत। संक्षिप्त संख्याशास्त्रीय तंत्रे व त्यातील संकल्पनांची संक्षिप्त माहिती पुढे दिलेली आहे। शतमक पर्सेंटेल हे तंत्र सर्वाधिक वापरले जाते जेव्हा 2 किंवा अधिक चाचण्यांवरील प्राप्तांकामध्ये भिन्नता असते, तेव्हा ते प्राप्तांक तुलनात्मक मूल्यामध्ये रूपांतरित करण्यासाठी हे तंत्र वापरले जाते। कोणत्याही प्राप्तांकाचा शतमक क्रम म्हणजे त्या प्राप्तांकाच्या खाली मानदंड गटामध्ये असणाऱ्या व्यक्तीचे शतमान होय। उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्यांचा प्राप्तांक 64 आहे व या प्राप्तांकाच्या खाली 40% विद्यार्थी मानदंड गटामध्ये आहेत, तर हा संबंध पुढील समीकरणाने मांडला जातो। P40 बरोबर 64। या समीकरणाचे स्पष्टीकरण 2 प्रकारे देता येते। 64 या प्राप्तांकाचा शतमक क्रम 40 आहे, अथवा शतमक क्रम 40 हे 64 प्राप्तांकावर येते। शतमकी निश्चित करण्यासाठी पुढील गोष्टी कराव्या लागतात। एक, प्रथम चाचणीवरील प्राप्तांकाची वारंवारिता विभाजक कोष्टक करणे। 2, संचित वारंवारिता काढणे। 3, तिचे शेकडा संचित वारंवारितेत रूपांतर करणे। 4, त्यावरून प्रत्येक प्राप्तांकाचा शतमक क्रम निश्चित होतो। ही पद्धती सोपी असून यामुळे प्राप्तांकाची तुलना अधिक अर्थवाही होते। 2, प्रमाणित प्राप्तांक स्टँडर्ड स्कोर। शतमक हे क्रम निर्देशक श्रेणीवर ऑर्डिनल स्केल असतात, त्यामुळे बेरीज, वजाबाकी, भागाकार व गुणाकार करता येत नाही। चाचणी प्राप्तांकास अर्थ देता येत नाही असला तरी संशोधकाच्या कार्यावर मर्यादा येतात। प्रगत संख्याशास्त्रीय प्रक्रिया करण्यासाठी चाचणीवरील प्राप्तांकाचे रूपांतर प्रमाणित प्राप्तांकामध्ये केले जाते। प्रमाणित प्राप्तांक हे अंतर मापन श्रेणीवर इंटरनल स्केल आहेत। या श्रेणीवरील सर्वच एकके एकाच आकाराची असतात। प्रमाणित प्राप्तांक म्हणजे चाचणीवरील प्राप्तांकाचे मध्यमानापासून विचलन आणि प्रमाण विचलन गुणोत्तर होय। प्रमाणित प्राप्तांक हे Z या वर्णाक्षराने दर्शवले जातात, म्हणून त्यांना Z स्कोर्स असेही म्हणतात। 3, प्रमाणित तंत्र स्टँडर्डाइज टेक्निक हा निकष प्रयोक्त्यांना चाचणी देण्याच्या पद्धतीशी संबंधित आहे। चाचणी देताना कोणत्या सूचना द्यायच्या, त्या कोणत्या पद्धतीने द्यायच्या, गुणांक कसा व कोणता काढायचा, ह्या गोष्टी निश्चित व प्रमाणित केलेल्या असतात। चाचणी देण्याचे तंत्र प्रमाणित नसेल तर चाचणीवरील एकाच व्यक्तीच्या प्राप्तांकात बदल होऊ शकतात। इथे आपलं उत्तर संपत आहे। आता आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ ऐकून अभ्यास करीत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सपोर्ट करा। तर चला आता पुन्हा भेटू पुढच्या नवीन टॉपिकमध्ये।